पण महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर महाराष्ट्र फार बदलून जाईल. राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, लोकशाही पॉडकास्टमध्ये निखिल वागळेंचं रोखठोक मत. बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंवर अन्याय केल्याचं वागळेंनी मांडलं मत. एकनाथ शिंदेंना सर्व काही उद्धव ठाकरेंनी दिलं, शिंदेंना भाजपही अडगळीत टाकणार, लोकशाही पॉडकास्टमध्ये निखिल वागळेंचं स्पष्ट मत. जरांगे प्रामाणिक आणि निष्ठावंत म्हणून त्यांच्या आरक्षणाच्या लढाईला यश. आमच्यात कुणी जरांगे झाला तर मी त्याच्या सोबत असेल, खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे 1 फेब्रुवारीपासून 4 दिवस नाशिकमध्ये ठोकणार तळ. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा बैठका. भाजपकडून 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूक प्रभारींची नियुक्ती. विनोद तावडेंकडे बिहारची तर प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळच्या प्रभारीपदी नियुक्ती. पुण्यामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का. आमदार अतुल बेनकेंचा अजित पवार गटात प्रवेश. आता पुण्यातील अशोक पवार वगळता सर्व आमदार अजित पवारांच्या गटात. अंतरवाली सराटीत दुपारी 12 वाजता मराठा समाजाची बैठक. बैठकीत विजयी सभेची तारीख ठरण्याची शक्यता. विश्वास बसत नाही इतका मोठा कायदा पारित झाला. शनिवारी एका दिवसात 7 शासन निर्णय झाले. ही लढाई एवढी लांब जाईल असं वाटलं नव्हतं. लढाई जिंकल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया. पुणे जिल्ह्यात मराठा सर्वेक्षणाला वेग. 4,23,854 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. भुजबळांच्या मुंबईतील निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता ओबीसी नेत्यांची बैठक. सगळे सोयरे GR बाबत बैठकीत होणार खलबतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर. प्रतापगड किल्ल्याची पाहणी करून दुर्ग मोहीम समारंभाला राहणार उपस्थित. राज्यात कोरोनाचे 59 नवे रुग्ण. मुंबईत कोरोनाचे 16 नवे रुग्ण तर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 273 वर. 18 दिवसानंतर लोकशाही मराठीचं प्रक्षेपण सुरू. दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर प्रक्षेपणावरील बंदी उठवली. लोकहिताच्या बातम्या घेऊन शानदार दमदार पुनरागमन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 44 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या. 4 आणि 5 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर. सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद तर अंगणेवाडीत देवीचं घेणार दर्शन. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळेंना कर्नाटक सरकारतर्फे पुरस्कार जाहीर. साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर. कोस्टल रोडचे 84% काम पूर्ण. मे पर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं खुला करण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न. पुणे विमानतळावर 3.5 कोटींचे 6 किलोचे सोनं जप्त. सोन्याच्या तस्करी प्रकरणी महिलेसह दोघांना अटक. भंडारा पोलिसांच्या रणवीत पोलीस महामॅरेथॉन स्पर्धेत धावली तरुणाई. 10 आणि 5 किलोमीटरच्या अंतराच्या स्पर्धेत शेकडो तरुणांनी नोंदवला सहभाग. मराठा आरक्षणावर संभाजीराजे छत्रपतींची 2 दिवसात पत्रकार परिषद. पुण्यात किंवा कोल्हापुरात घेणार पत्रकार परिषद. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज राजीनामा देण्याची शक्यता. 3 वर्षात दुसऱ्यांदा ते भाजपाबरोबर जाण्याची शक्यता. महाराष्ट्र NCC संचालनालयाला एकूण 19 वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान. राज्यानं मुसंडी घेत मागील 2 वर्षांपासून प्रधानमंत्री बॅनरचा पटकावला मान. वरळी पोलीस कॅम्पमध्ये मॅरेथॉन आयोजित. आदित्य ठाकरेंनी दाखवला मॅरेथॉनला हिरवा झेंडा. बच्चू कडूंची फटकेबाजी. एकटा बच्चू कडू 100 आमदारांना पुरेसा आहे, बच्चू कडू यांचं विधान. चिपळूणमधील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा शरद पवार गटात प्रवेश. पक्षप्रवेशाच्या वेळेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे उपस्थित.
अमरावतीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. 1 किलो मागे संत्र्याला मिळणार 44 रुपयांचं अनुदान. कोकण रेल्वे मार्गावरून धावणार अयोध्येसाठी ट्रेन. कोकण रेल्वे मार्गे धावणारी पहिली ट्रेन 12 फेब्रुवारीला गोव्यातील वास्को जंक्शनवरून सुटणार. नवी दिल्लीच्या कालकाजी मंदिरात जागरण कार्यक्रम सुरू असताना कोसळला स्टेज कोसळून 17 जण जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.